येईल का जुळून नाते? काय? आदित्य ओरडलाच. इथून पुढे स्मिताला कोणतरी सोडवलंय. आम्हाला सगळ्यांना बेशुद्ध करून त्याने स्मिताला इथून नेलंय. एक बॉडीगार्डचा आवाज आला समोरून. तसा आदित्य भिरभिरतच तिकडे निघाला. त्याने गाडी सुसाट स्मिताला ठेवलं, तिथे नेली. तर तिथे त्याच्या माणसांना आता शुद्ध येत होती. कोणीतरी सर्वांना बेशुद्ध करून स्मिताला नेलं. नुकत्याच शुद्धीत आलेल्या एका बॉडीगार्डने त्याला कॉल केला होता. शोधा तिला, कामाला लागा सगळे. आदित्यने त्यांना सांगितलं. तो थोडा टेन्शनमध्येच आलेला. एक संपलं तर दुसरं उभं होतं. पार्टी ठेवणं त्याच्या आदल्या दिवशीच, म्हणजे 2 दिवसापूर्वी त्याला डील फायनल झाल्यानंतर त्या कंपनीकडून कॉल आलेला. जेव्हा दिव्याला गिफ्ट, बुके आणि केक पाठवला गेला त्या दिवशी आदित्य एका महत्त्वाच्या कामात अडकला होता. ते हेच होतं. म्हणून पार्टी सध्या त्याने पुढे ढकलली होती. त्या सगळ्यातून बाहेर पडल्याशिवाय तो काही पार्टी ठेवणार नव्हता. त्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करायचं सांगितलं होतं. म्हणूनच आदित्य अर्जंटमध्ये तिथे पोहोचला होता. त्यांच्याशी नीट चर्चा करून त्यांचे जे काही डाऊट्स होते ते क्लिअर करून ते डील ब्रेक होण्यापासून वाचवलं होतं त्याने. पण त्याच्याबद्दल एवढी चुकीची माहिती कोण पसरवत असेल हे कळत नव्हतं. त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांना एक निनावी कॉल आला होता. त्यामुळेच घाबरून त्यांनी हे डील कॅन्सल करायला घेतलं होतं. पण आदित्यने कॉन्फिडेंटली त्यांना समजावल्यामुळे ते शांत झाले होते. त्यामुळेच आदित्य त्या दिवशी दिवसभर दिव्याला कॉल केला नव्हता. कारण तो वेगळ्याच टेन्शनमध्ये अडकला होता. ते संपत नाही तो दिव्याचा मॅटर समोर आला होता. त्याला घरात जायलाच फुरसत नव्हती. दिव्याचा झाला मॅटर सॉल्व तर त्याची मॉम काहीतरी कुरापत करत होती. वैतागला होता तो. लोकांना साम दाम दंडभेदनुसार तो हँडल करत होता. पण जिथे आपल्याच जवळच्या माणसांचा प्रश्न यायचा त्याचे हात अडकल्यागत व्हायचे. कोणाला बोलायचं आणि कोणाला सावरायचं. स्मिता आता त्याच्या डोक्यात गेली होती. त्यामुळे ती जगाच्या पाठीवर कुठे जरी असली तरी सुटत नव्हती. तो तिला आता सहज सोडणार नव्हता. पण तिचा बॅकबोन कोण बनला होता कळत नव्हतं. कदाचित बिझनेस एनिमी असू शकतो. शक्यता नाकारता येत नव्हती. तो सगळ्या बाजूने विचार करत होता. मागच्या घडलेल्या गोष्टींचा आढावा घेत होता. स्मिता सुटली म्हणजे ती दिव्यावर राग काढणार. आता दिव्याच्या जीवाला जास्त धोका होता. एवढं काम करेल कोण? ज्याला सगळी माहिती आहे तोच करेल. स्मिताच्या मित्राला आणि मैत्रिणीला सोडून चूक केली का? स्मिता कॉन्टॅक्ट करू शकत नव्हती. कारण तिच्याकडे मोबाईल नव्हता, कोणतंच साधन नव्हतं. त्यात ती बांधलेली होती. आता एवढा शातीर कोण आहे? त्याचा मेंदू सतत विचारात अडकला होता. सगळ्या पॉसिबिलिटी चेक करत होता तो. एवढा कडक ताफा तिथे असताना आणि जास्त वर्दळ नाही की काही नाही अशी जागा असताना तिकडे कोण पोचलं असेल? आदित्य जागेवर पोचला होता. एकही जागा या पूर्ण भागातली सोडू नका. तिला शोधूनच काढा. त्याने आपल्या लोकांना सगळीकडे चेक करायला सांगितलं. आपल्या मेन हॅकरला बोलावलं. जवळपासचे सर्व कॅमेरे बघितले. पण तसं काहीच दिसत नव्हतं. म्हणजे ते या जागेतून दूर गेलेच नसतील हा अंदाज वर्तवला गेला. आणि सर्वांची त्या भागात चौकशी केली. विचारलं सगळ्यांना. काही ठिकाणी धमकी देऊन चेक केलं. पण कुठेच सापडली नाही. त्याने दिव्याकडे लगेच 2 बॉडीगार्ड पाठवले. दिव्या जिथे जाईल तिथे सोबत करायला सांगितली होती त्याने. स्मिताला आकाश पाताळ एक करून तो शोधत होता. त्याला प्रचंड टेन्शन आलेलं. का तिला जिवंत सोडली? तेव्हाच का नाही संपवली असंच वाटून गेलं. दिव्यासाठी ठेवलेल्या बॉडीगार्डनं सतत सतर्क राहायला सांगितलं होतं त्याने.
आदित्यने शिवला कॉल केला. तसं शिव लगेच तिकडे पोहोचला. स्मिताला मारलं नव्हतं हे आदित्य बोललाच नव्हता त्याला. त्याला वाटलं होतं त्याने सर्व करूनच तिथून निघाला असेल. पण आता सगळी गडबड झाली होती. सगळी सूत्र हलत होती. आदित्यची सगळी मंडळी कामाला लागली होती. मॉम त्याची सध्या शांत होती, पण दिव्यावर लक्ष ठेवायला एक माणूस ठेवला होता तिने. तिला जेव्हा कळलं की दिव्याची सिक्युरिटी वाढवली तेव्हा मात्र तिला राग आला. ज्या मुलीपासून त्याला मी बाजूला व्हायला सांगितलं तिचीच काळजी घेतोय. इकडे 2-2 दिवस घरीही येत नाही. मॉम डॅड जिवंत आहे की नाही ह्याची काळजी नाही त्याला. त्या मनातून रागवल्या होत्या, पण त्याला दुखावू शकत नव्हत्या. दिव्याला जर आपण इथून बाजूला केलं तर तू जास्त तिच्या मागे मागे लागणार नाही. कंपनी व्यवस्थित लक्ष देईल, आपली ही काळजी मिटेल. दिव्या आज इंटरव्ह्यूसाठी जाणार होती. तिने मितालीला काळजी घ्यायला सांगितलं. जी बाई म्हणजे अंकिता दिव्या आणि मितालीकडे कामाला येणार होती. तिलाच नीताने मॅनेज केलं. घरातलं कोण असलं तर सिक्युरिटी रिलॅक्स असते, त्यामुळे त्यांच्यावर ऍक्शन घ्यायचा प्रश्नच नव्हता जोपर्यंत आदित्य त्याने इन्स्ट्रक्शन देत नाही तोपर्यंत. सकाळीच अंकिता आल्यामुळे दिव्याची खूप कामं कमी झाली होती. जेवण घरातच करून इतर कामं आवरून अंकिता दिवसभर थांबणार होती. म्हणजे मितालीलाही सोबत होणार होती. दिव्या घरी येईपर्यंत अंकिता हुशार होती. नीताला प्रत्येक गोष्टीचा मेसेज करून अपडेट देत होती. एवढ्या पॉश एरिया दिव्या आणि मिताली राहू शकत नाही. नीतांना खात्री होती, पण हा फ्लॅट कोणी अरेंज केला हे त्यांना कन्फर्म करणं महत्वाचं होतं. वाव, ताई काही छान आहे हो हा फ्लॅट. सर चांगले आहेत ना, त्यांनी तुम्हाला फ्लॅट घेऊन दिला. दोघींच्या काय रिॲक्शन येतात बघत होती अंकिता. हो ग बाई, त्यांचे आमच्यावर खूपच उपकार आहेत, मिताली पटकन म्हणाली. ते आदित्यला खूपच मानत होती. आता अंकिताला कळलं की फ्लॅट आदित्यनेच घेतला आहे. तिने लगेच मेसेज नीताला केला. हा फ्लॅट दोघींसाठी आदित्य सरांनीच घेतलेला आहे. नीतांचा फोन वाजला तसं त्यांनी बघितलं तर अंकिताचा मेसेज होता. अंकिताकडून कळालं हा फ्लॅट आदित्यने दोघींसाठी विकत घेतलाय. तेव्हा तर त्यांना जास्तच राग आला. विजेचा एवढा पैसा ह्या मुलींसाठी आदित्य वाया घालवणार असेल तर तिला बाजूलाच केलेलं बरं. नीताने वेगवेगळे प्लॅन्स बनवायला सुरुवात केली. तिने दिव्याबद्दल अजून काही माहिती मिळते का बघितली, पण सध्या तरी जेवढी त्यांना माहिती होती तेवढीच मिळाली होती माहिती. आता फक्त मुलगा तिच्या मागे मागे करतोय, पैसे वाया घालवतोय, दिव्यामुळे आपली बदनामी होईल ह्या कारणासाठी आदित्यला तिच्यापासून लांब ठेवण्यासाठी धडपड करत होत्या. दिव्याच्या करामाती कळतील तेव्हा नीता काय करेल माहित नाही. असं सध्या फक्त तिला आदित्यपासून लांब न्यायचे प्लॅनिंग तिच्या डोक्यात फिरत होते, जेणेकरून त्याला संशयही येणार नाही आणि दिव्या लांबच राहील आदित्यपासून ह्याची तरतुदी त्या करणार होत्या. मी तू चल ग, येते मी, मला हा जॉब मिळू दे, बेस्ट ऑफ लक म्हण मला, दिव्या म्हणाली. नक्कीच मिळेल, तुझ्या हुशारीवर मिळेल, बेस्ट ऑफ लक म्हणायची काहीच गरज नाही, मितालीने तिचे गाल ओढत म्हणाली. तशी दिव्या खुश झाली आणि देवाला नमस्कार करून पर्स खांद्याला लावून बाहेर पडली. ती रिक्षाला हात करतच होती की अचानक एक गाडी तिच्या समोर आली. तिच्या नाकाला रुमाल लावत गाडीत घातलं गेलं. नो नंबर प्लेट, काचा ब्लॅक, त्यातून काहीच दिसत नव्हतं. गाडी तिथून सुटसाट पळाली. एका वेगळ्याच ठिकाणी. बिचारी निघाली इंटरव्ह्यूला होती, पण तिचं आजचं भविष्य काही वेगळंच होतं.
तिच्या आयुष्यात आदित्यचं येणं काय घडलं? तिचं आयुष्य 180 अंशाने चेंज झालं होतं. एक नितीन काय कमी होता? तरी ते रांगच लागली होती दुश्मनांची. न केलेल्या गोष्टींसाठी तिला शिक्षा मिळत होती. खूपच परेशान झाली होती. जाग आल्यावर काय असेल तिच्यासाठी समोर देवच जाणे. हे किडनॅपिंग? नक्की काय चाललंय काय? अचानक एक नोटिफिकेशन येऊन आदित्यच्या मोबाईलवर धडकली. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी करण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर येणारे पुढील भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. अबीर, पुन्हा नव्याने यासारख्या माझ्या प्रेमकथा वाचू शकता तुम्ही.